नमस्कार. आज आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनेसाठी सरकारचे नवीन निकष. केवळ पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून सरकारने नवीन 7 निकष लागू केलेत. त्यातला पहिला निकष आहे तो म्हणजे लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत KYC करून हयातीचा दाखलाही जोडावा लागणार आहे. हयातीचा दाखला म्हणजे काय, तर जिवंत असल्याचा पुरावा तो तुम्हाला जोडावा लागेल. दुसरा निकष आहे ते म्हणजे दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान KYC करावी लागणार आहे. KYC करावी लागेल 1 जून ते 1 जुलै दरम्यान दरवर्षी. तिसरा नवीन निकष म्हणजे सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या आणि 2.5 लाखांहून अधिक उत्पन्न असल्यास या योजनेतून अपात्र केले जाईल. म्हणजे इतर सरकारी योजनांचा जर कोणी लाभ घेत असेल आणि तो लाभ 1,500 किंवा त्यापेक्षा जास्त असेल अशा महिलांना, आणि ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखाहून जास्त असेल वार्षिक उत्पन्न, अशा महिलांनासुद्धा या योजनेतून अपात्र केलं जाणार आहे. चौथा निकष आहे ते म्हणजे लाभार्थी महिलाचं उत्पन्न तपासण्यासाठी राज्य सरकारकडून प्राप्तिकर विभागाची मदत घेतली जाणार आहे. म्हणजे IT डिपार्टमेंटची मदत घेतली जाईल. एखादी लाभार्थी महिला आहे जी या योजनेचा लाभ घेत आहे, त्या महिलेचं उत्पन्न खरंच महिना 2020च्या खाली आहे की नाही हे तपासण्यासाठी प्राप्तिकर विभाग म्हणजे IT डिपार्टमेंटची मदत घेतली जाईल. पाचवा नवीन निकष आहे ते म्हणजे नव्याने पात्र झालेल्या लाभार्थ्यांना जुलैपासून लाभ न देता अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून लाभ मिळणार आहे. म्हणजे एखादी महिला आता फॉर्म भरला आणि पात्र ठरली असेल ह्या योजनेसाठी, तर त्या महिलेला मागच्या जुलैपासून नाही तर ज्या महिन्यात तो फॉर्म मंजूर झाला त्या महिन्याच्या पुढच्या महिन्यापासून तो फॉर्म किंवा ह्या योजनेचा लाभ तिला मिळेल. पुढचं नवीन निकष ते म्हणजे अर्जात दिलेली नावे आणि पैसे जमा झालेले बँक खात्यावरील नावे यात तफावत म्हणजे फरक किंवा बदल आढळल्यास अपात्र ठरवणार. म्हणजे फॉर्म भरताना त्या महिलांनी जे नाव दिलेलं आहे आणि ज्या बँकेत पैसे जमा होत आहेत त्या बँकेमध्ये जे नाव आहे त्यामध्ये जर काही फरक आढळून आला तर अशा महिलेलासुद्धा या योजनेपासून अपात्र केलं जाईल. सातवा निकष म्हणजे ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल, त्याला आपण आधार सीडिंग म्हणतो, ते आधार सीडिंग केलेलं नसेल तर त्यांनाही या योजनेतून बाद केलं जाईल. आणि नमो योजना किंवा दिव्यांग विभागातील ज्या काही योजना आहेत त्या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना एकत्रित 1,500 रुपयाचा लाभ मिळेल. समजा दिव्यांग विभागातील एखादी योजना असेल, त्या योजनेचा लाभ महिना 1,000 रुपये असेल, तर सोबत लाडकी बहीण योजनेचा फक्त 500 रुपये मिळतील आणि दोन्ही मिळून एकत्रपणे 1,500 रुपये त्या महिलेला मिळतील. तर ही होते एकूण 7 नवीन निकष जे राज्य सरकारने लागू केलेले आहेत लाडकी बहीण योजनेसाठीच्या महिला उमेदवारासाठी. ह्या नवीन 7 निकषांचा उद्देश आहे केवळ पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा. धन्यवाद.